जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. गेल्या वेळेला म्हटलं होतं त्याला मंजूर दिसत नाही बहुतेक. ह्या रविवारी ही शनिवारी म्हणजे आजच्या आपल्या उपासनेच्या दिवशी वडिलांची स्मृती दिन असतो. त्यामुळे पुष्पमल मंडळींचा सत्कार आमच्याकडे असतो. ती थोडंसं वेळ येणं जाणं त्यांची ती कामं उरकून ते येतात. त्यामुळं सत्कारमूर्ती असल्यामुळे त्यांच्या मंत्रांनी यायला वेळ झाला क्षमा. थोडा वेळ पुढे वाढवून घेऊन किती जितकं कव्हर करता येईल तेवढं करूया. प्रश्न अत्यंत प्रॅक्टिकल आहेत, बरेच आहेत. जेवढे संपवता येतील तेवढे प्रयत्न करू. उरले पुन्हा आपलं साठापुढे घेऊन ठेवायचं, काय करणार. श्रीराम जय राम जय जय राम. जव किंवा पंचाक्षरी, षडाक्षरी, त्रयोदशाक्षरी असे वेगवेगळे जप असतात. कमी अक्षरांचा तर कमी अक्षरांचा जप जास्त होईल, जास्त अक्षरांचा कमी होईल, तर मग काय करावं. खूप लोकांना प्रश्न असतात. आणि कमी अक्षरांच्या विशेषतः अक्षरांच्या संख्येमुळे पुण्यात फरक पडेल काय. ज्यांनी विचारलं त्यांनी अगदी बारकाईने विचारले, काही चुकीचं नाही, अगदी काय. दुसरा त्याचा भाग येतो नंतर बघू. आपण प्रपंचातले आणि विशेषतः सगुणातले लोक आहोत. त्यामुळे विचार करण्याची जी पद्धत राहते ती सगुणाला सोडून विचार करू शकत नाही, अशी आपली एक मोठी अडचण आहे. ती या प्रश्नाच्या मागे आहे. हे त्याचं तात्विक उत्तर आहे. आपण इथून पुणे आणि मुंबई अशा भाषेत विचार करू शकतो. हे काय 100 किलोमीटरवर आहे, ते 300 किलोमीटरवर आहे, असे आपले विचार चालतात. त्यामुळे ते आपल्याला अंतराचे किंवा हे जे इथं म्हटलंय तसे कमी जास्त वगैरे असे विचार डोक्यामध्ये येतात. तर स्वाभाविकपणे एक गाव आहे, ते 80 किलोमीटरवर आहे असं म्हटलं तर आपल्याला नावाचा अंदाज येतो. तेच गाव 50 मैलवर आहे असं म्हटलं तर 50 कमी वाटतात, 80 जास्त वाटतात. कुठलं जवळचं आहे. 50 मैलावर आहे ते 80 किलोमीटरवर आहे. तेव्हा त्याला जायचं काहीतरी इथे अडचण निर्माण झाली. 50 मैल आणि 80 किलोमीटर, तेव्हा नक्कीच 80 किलोमीटरवरचं गाव जास्त दूर असलं पाहिजे असं वाटतं. तर अक्षरांच्या बाबतीत थोडंसं तसं आहे. परमात्मा तेवढ्याच अंतरावर आहे. तेव्हा मला एक जण म्हणाले होते, म्हणजे हाच प्रश्न वेगळ्या अर्थाने अनेकांनी विचारलेला आहे वेगवेगळ्या वेळेला, ओंकाराचा जप म्हणजे जरा फास्ट काम होईल असं वाटतं. म्हणलं काय प्रश्न नाही, तर मग ओंकाराचा करू का. म्हणलं ओंकाराचा कर, तो आधी बीज आहे, तिथे काही प्रश्नच येत नाही, होय की नाही. रामनामाचा 13 कोटी करावा लागतो म्हणजे, ओंकाराचा किती केला चालेल. मग 169 कोटी. काय ठरवायचं काय, शेवटी गाव तेवढ्याच अंतरावर आहे. त्यामुळं आपल्याला असं वाटतं. तसं काही नाही. इथे प्रेमाचा विषय खरं सांगायचं तर मुळातच हे विचार आपण सगुणामध्ये असल्यामुळे थोडे कमी जास्त असं वाटतं. तर 5 अक्षरी ज्याचं नाम आहे त्याचं काम जरा लवकर होईल, कारण जेव्हा जास्त होणार त्याचा. त्यामुळे असं वाटतं. तसं काय नाही. ओम नमः शिवाय म्हटल्याने जे होतं तेच श्रीराम जय राम जय राम म्हटलं तर तेच दिगंबरा दिगंबरा म्हटलं तरी 18 अक्षर असलेले मंत्र आहेत, 13 आले आहेत, 7 अक्षर असलेले, 5 अक्षर असलेले आहेत.
तर त्यामुळे फरक पडत नाही. तेवढे पट काम जास्त करावं लागतं असं लक्षात ठेवून तरीच आहे, त्या प्रमाणात ते आहे. तेव्हा आता दुसरा ह्याचा पार्ट असा आहे, तर पुण्यामध्ये काही फरक पडणार नाही. आपण जेवढे परमेश्वराच्या जसे ज्या पद्धतीने जाणार तसेच जाणार आहोत. आपण जे नाम घेतो त्याच्यावर आपली श्रद्धा असावी हे खरं महत्वाचं, त्याचं प्रेम असावं हे खरं महत्वाचं. आता पुढे त्याच्याविषयी एक प्रश्न मोठा आहे, तर तो घेताना याचा विचार जास्त करू. नंतर लिहिण्यामध्ये वाचेपेक्षा जास्त वेळ जातो, हा त्याच प्रश्नाचा उत्तरार्थ आहे त्यांचा. तर हेही गणित समजत नाही ते बरोबर. आपण क्षणभर विचार करू. लिखित जप आहे, हात अडकलेलेच आहेत, लिहायचंच आहे. डोळे पाहणं भाग आहे, कारण काहीतरी लिहून चालत नाही, जे लिहितोय ते बरोबर. म्हणजे बरोबर लिहिणाऱ्या मनुष्यच गृहीत धरून मी हे सगळं सांगतो. तर हात अडकलेले आहेत, डोळे अडकलेले आहेत, तोंडाने म्हटलं तर ते सुद्धा अडकलेलं आहे. म्हणताना लिहिताना आपण म्हणतो ना तसं. ते जर कानाने ऐकायचं ठरवलं तर कान अडकलेले आहे. मनाचं मला माहिती अडकावं अशी इच्छा आहे. तेव्हा लिखित जपामध्ये हे जे लिहिलं जाईल ते पाचपट काम करेल. म्हणून एक पंचमांश जप होतो नाही का, साधा गणित आहे. जो लिहायला लागला त्याचा जो म्हणायला लागलेला आहे त्याच्यापेक्षा बरोबर स्वाभाविक आहे, कारण लिहायला पाचपट वेळ जास्त लागणार आहे. इतकी इंद्रिय काम करतायत, त्यामुळे तेवढ्या सगळ्यातून मार्ग पुढे जायचं म्हणजे तेवढं होणारच. त्यामुळे हा सुद्धा थोडासा तांत्रिक स्वरूपाचा विषय आहे. वैखरी जप करायला लागला तर थोड्या गोष्टींची सवलत आहे. मन मी आहे असं गृहीत धरलंय मगाशी. तर ते ज्या वेळेला वैखरीने जप करतो त्यावेळेला तोंडाने जप म्हणतो, कानाने ऐकावं असं त्यात गृहीत धरलेलं आहे. हळूहळू मोठ्यानं ऐकवू नये, पण दुसऱ्यांना ऐकवू नये. लिखित जपामध्ये जसं आहे तसं इकडे वैखरी जपामध्ये सुद्धा माझा जप चालू आहे असं काही कोणाला सांगायची गरज नसते. वैखरी जप तुमचा सुरू आहे म्हणल्यावर त्याला अंदाज लागलाच त्याचा. तर आपल्या स्वतःचं ते ऐकण्याकडे लक्ष आहे का, हा महत्वाचा प्रश्न. त्यामुळे लिखित जपाच्या खालोखाल वैखरी जपामध्ये तोंड आहे अडकलेलं, म्हणताय म्हणून कान ऐकतात म्हणून कानही त्यात आहे आणि मन हे इंद्रियही त्यात आहे. तेव्हा तीन गोष्टी अडकलेल्या आहेत. त्यामुळे तिप्पट वेळ लागेल. सहज साध्या भाषेमध्ये विचार केला तर तिप्पट वेळ लागेल. अगदी असं लागेल थोडा फरक होईल, पण एवढं मूळ तरी होणार, कारण तीन इंद्रियांचं काम चालू आहे. मनाने पण ते करायचं आहे, तोंडाने करावं लागतंच, कानाने ऐकावं लागतं. अशा पद्धतीने होईल. मौन जपामध्ये आता फक्त मनच आहे फक्त. ते विचारांचं वगैरे सोडून द्या, आपल्या लक्ष लागत नाही वगैरे त्याचं काय नाही विचार चालेल, तुझं मनाचंच काम चाललेलं आहे. पण फक्त मनच अडकलेलं आहे, त्यामुळे इतर कुठल्याही इंद्रियाचा वावर नाही. त्यामुळं तिथं एकच गोष्ट असल्यामुळे ते तितके पट काम करतं. जी इकडे पाचपट वेळ लागला म्हणजे एक पटीवर येतो वेळ एकदम. त्यामुळे तिकडे 5 वेळा मनाने जप होईल आणि इकडे लिहून मात्र एकदाच होईल असं होण्याची शक्यता आहे. हे साधा आपल्या गणिताने दिलेलं उत्तर आहे. तेव्हा ते आपल्याला 0 पट वेळेपर्यंत न्यायचं आहे असं लक्षात ठेवायला हरकत नाही. एवढंच मला सांगितलं. 1 पट मौन जप आहे, 3 पट वैखरी जप आहे, 5 पट आपण लिहितो तसा लिखित जप आहे. एवढं सगळं काम आहे. आपण कुठलंही केलं तरी चालेल, भगवंताला ते सगळं आवडतंच, आवडत नाही असं काही नाही. पण शेवटी कुठेतरी कठीण काळाचे गणित असं मनात येतच. किती दिवस राहिले कोणास ठाऊक. आणि जितकी इंद्रिय जास्त इन्व्हॉल्व होतात तितक्या क्षमता पण तितक्या सगळ्या लागतात. त्या नसल्या तर मला ऐकू येत नसेल तर माझाच केलेलं जप मला ऐकू येत नाही अशी परिस्थिती आहे. मी दुसरं जे काम त्याच्यामुळे फायदा होतोय तो होणार नाही अशी परिस्थिती होऊ शकते. लिहायला अडचण आहे एखाद्याला किंवा दुखून जातो हात तर ते शक्य आहे. अशा वेळेला वरच्या पाचईमध्ये जशा उपाधी आहेत तसे त्याबरोबर त्याच्या अडचणी पण आहेत. मग त्या लक्षात घेता आपण हळूहळू मौन जपाकडे जावं हे चांगलं. कारण त्यात काही नाही, मनच आहे फक्त. ते तर शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याबरोबर आहेच, बहुतेक नंतरही राहणार जर व्यवस्थित काम नाही केलं तर. व्यवस्थित काम केलं तर मनोनाश 0 पट काहीच नाही. आता आनंदामध्ये असं होऊ शकेल. त्या 0 ते 5 पट एवढा आहे. जितके हे पटीमध्ये हे वाढत जातात तितक्या पटीत उपाधी वाढत जातात. उपाधी वाढत गेल्या तर ते नुकसान नाही करणार, पण उपाधी आहे म्हटल्यावर तिच्यात अडकण्याची शक्यता आहे. तर ती लक्षात घेऊन शक्यतो निरुपाधिकडे यावं हे चांगलं. हा आपला एक मध्यम मार्ग आहे. ज्याला जो चालायचा तो त्यांनी चालला तरी चालेल. तर हे गणित समजावं याच्यातलं असं त्यांनी म्हटलंय की तसंच लिहिण्यामध्ये माझ्यापेक्षा वेळ जास्ती जातो त्यामुळे हे गणित समजत नाही. तर पुण्याच्या दृष्टीने गणितात काही फरक नाही, तीच आहे.
फक्त आपल्या दृष्टीनं मात्र काही अडचणी आहेत. या प्रत्येक इंद्रियाची आणि त्याच्या उपाधीच्या अडचणी, तर त्या अडचणी कमी करण्यासाठी आता एखाद्याचा गळा गोड आहे अशी कल्पना करू आपण. तर रामनाम म्हणतोय किंवा काय शिवनाम म्हणतोय, हरिनाम म्हणतोय, काय म्हणत असेल ते सुद्धा गोड गळ्याने म्हणतोय. तो ऐकतो ही गोष्ट चांगली आहे. तल्लीनता, प्रेम, भगवंत हे क्षणभर बाजूला ठेवू. तो कदाचित त्याला ते असं वाटेल या रागात म्हणून त्या रागात म्हणून अमुक करू तमुक करू, काय सांगता येत नाही. उपाधी आहे, कशी अडकवेल सांगता येत नाही. काळाचं कठीण गणित कठीण आहे. त्यामुळे आपण आपलं मौन जपात असावं हे सगळ्यात चांगलं. ते जाण्याकरता वाटेत ह्या पायऱ्या दिलेल्या आहेत, पायऱ्याप्रमाणे जावं. तिथे जाऊन बसलं की एकदा शांत मौन जपात असावं हे उत्तम. आता इतका काळ मन त्यात राहू शकत नाही मौनामध्ये, मग खाली याचा मार्ग ठेवलेलाच आहे. वैखरी जपावर यावं, ऐकावं, तिन्ही इंद्रिय इन्व्हॉल्व होतात. तिच्याही खाली यायचं वाटलं नाही, हेही थोडंसं कंटाळवाणं झालं, लिहायला सुरुवात करावी. आपलं ध्येय तिकडे 1 किंवा 0 ह्या पटीवर असलं तर उपयोग नक्की होईल असं वाटतं. आता बहुसंख्य बुद्धिमान व्यक्तींनी, माणसांनी आत्मज्ञान करून घेतल्याचे दाखले इतिहासात सापडतात. उदाहरणार्थ गुरुदेव रानडे, विवेकानंद, ज्ञानेश्वर माऊली, सोनोपंत दांडेकर, महाराज समर्थ इत्यादी. असं असूनही अडाणी माणसाला अध्यात्म साधन सोपं असं महाराज का म्हणतात? असं असूनही ते सोपं आहे असं महाराज म्हणतात. त्यात विरोधाभास नाही की हे जरी या महापुरुषांना शक्य असलं तरी ते आपल्यालाही शक्य आहे असं उलट त्यांना सांगायचं आहे. आता प्रश्न बुद्धिमत्तेचा आला. त्यांच्याकडे अचाट बुद्धिमत्ता होती, अपार बुद्धीचे सागर केला सूक्ष्माचा व्यवहार. आपल्या संतांच्या आरतीमध्ये वर्णन आहे अपार बुद्धीचे सागर. तर नाम घ्यायला खरं सांगायचं तर अपार बुद्धीची गरज नाहीये. नामची दुसरं नाणं आहे ना, ते दुसरी बाजू प्रेम आहे ना. मग ते तर प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. प्रपंचातला कोणता मनुष्य ज्याच्या अंतःकरणात प्रेम नाही आहेच. प्रपंच मांडला याचा अर्थ काहीतरी प्रेम त्याच्या कशाबद्दल तरी असेल, ती काही चुकीचं असेल पण आहे त्याच्याकडे. त्यामुळे नाम हे त्याचं साधन आहे, नाम हे बुद्धीचं साधन नाहीये. त्यांनी नामाने, त्यांच्या बुद्धीने नामाची खात्री करून घेतली आणि त्यांनी ते घेतले, एवढंच. आम्हाला बुद्धीनंच खात्री करायची असेल तर कदाचित एका मर्यादेपर्यंत, माझी बुद्धी आहे ना तिथपर्यंत मला समजून घेता येईल. त्याच्या पुढे आता नामरूपातलं वेदनम कंदम काय कळत नाही सांगते बाबा, ठीक आहे जर नाम घेतल्याने कल्याण होतं एवढं कळलं ना, घ्यायला. महाराज जसं शेवटी म्हणाले की अरे ते आता विद्वान माणसासारखं शंका न घेता आपलं तू नाम घे, तर तो त्याने घ्यायला लागलं. शेवटी काय नाम घेतो ते उद्धार करते. बुद्धिमत्तेनं यांचा उद्धार झाला या महापुरुषांचा, अशी मी धाडसाने असं म्हणेन की तसं नाहीये. त्यांनी बुद्धिमत्तेने सूक्ष्माचा व्यवहार करून दाखवला. आपल्याला सूक्ष्माचा व्यवहार करण्याची काही आवश्यकता नाही, आपल्याला स्वतःचा उद्धार करायची गरज आहे. ज्यांना सूक्ष्माचे व्यवहार करायचे, सूक्ष्म ही गोष्ट अत्यंत म्हणजे त्याचा सूक्ष्म शब्द वापरला त्यामुळे आणखीन काय म्हणायचं, पण ते त्यांना करायचं आहे, त्यासाठी त्यांची नेमणूक आहे. म्हणून त्याच्यासाठी लागणारी जी काही व्यावहारिक काय आध्यात्मिक बुद्धिमत्ता आहे ती त्यांच्याकडे दिली, त्यांना करावं म्हणून दिली. तर तेच ते काम आहे त्याच्यामध्ये सूक्ष्माचा व्यवहार केलेला आहे त्यांनी, त्यासाठी ती दिली. आता समजा उद्या एखाद्याला दुसऱ्याला, म्हणजे हे शब्दप्रयोग मला थोडासा चुकीचा वाटतो पण तरी सुद्धा कळतो म्हणून करतो, नामाला लावणे असं म्हणतात. तर दुसऱ्यांना नामाला लावायचं आहे. आता त्याचं मन कसं असणार, बुद्धी कशी असणार, किती अडचणी असणार, तर त्याला नामाला लावायचं वगैरे ज्याला असेल त्याला यातलं काहीतरी लागायचं. तर तो म्हणणार मला पटल्याशिवाय घेणार नाही. आता महाराज आहेत त्याच्याबरोबर वाद करत बसते, ठीक आहे पटल्याशिवाय घेणार नाही ना, तसं बाबा म्हणले तसं पटल्याशिवाय मी नाम घेणार नाही, चालेल. महाराज म्हणले तर पटवून दिलं तर घेणार ना, मग सोडायचं नाही, तर पटवून द्यायची माझी तयारी. आता हे कुठं सामान्य मनुष्य करायला जाणार, त्यापेक्षा स्वतःचं नाम घ्यावं, उद्धार करून घ्यावं. त्यामुळे बुद्धी हे तसं इतकं फार उपयुक्त साधन आहे असं मला काय वाटत नाही. ज्यांना हे करायचंय त्यांच्या दृष्टीने ठीक आहे, ज्यांना नाम घ्यायचंय तर म्हणून महाराज म्हणले अडाणी माणसाला ते सोपं आहे. अडाणी माणसाला यात काही अवघड नाही. नाम घेऊन स्वतःचा उद्धार करणं यामध्ये बुद्धिमत्तेचं आड नाही येत. आपल्याला बुद्धिमत्ता आहे हे आड येत, खरं सांगू. काय सगळ्यात त्याच्या गमती होती त्या प्रश्नाची खरं म्हणजे. पण आपल्याला बुद्धिमत्ता आहे असं जे वाटतं ते आड येतं. त्यामुळं जे सोपं आहे ते अवघडून बसतं. सरळ आहे. नामाचा अर्थ काय, नामाची व्याप्ती किती, त्याची उत्पत्ती कशी झाली,
करायचं आपलं महाराजांचं इथलं रामनाम घ्या किंवा काय देवाचं नाव घ्यावं आनंदाने बसत असतो वेगळी मजेत. ही आता जर बुद्धी असली तर ती मात्र आली, त्याला काही इलाज नाही, तर ती बाजूला ठेवावी असं महाराजांनी सांगितलेलं आहे. तेव्हा ज्यांना बुद्धीनं खात्री करून द्यायची आहे त्यांच्यासाठी खात्री पटावी म्हणून यांनी काम करून ठेवलेलं आहे. मात्र तेवढे ती अपार बुद्धीचे सागर ते तेवढ्यासाठी. एखादा म्हणला नाही माझ्या बुद्धीनंच खात्री झाली पाहिजे, हरकत नाही म्हणतील, रात्रभर वाद करतील त्याच्याबरोबर आणि शेवटी ते दाखवून दिले कसं आहे ते. आता हे करण्यासाठी त्या व्यक्ती बसल्या म्हणून ते इथे जी माणसं दिसतात अलौकिक, ते अलौकिक बुद्धिमान आहेत, बहुसंख्य बुद्धिमान माणसं आहेत. अशी पण माणसं असतील की आता बुद्धीचं एक लक्षण शाळा शिकणं. आता शाळा शिकणे न शिकणारी किती संत आहेत, कुठे शाळा शिकणे काय नाही, चौथी इयत्ताने दुसरी इयत्ताने लिहिण्यापुरतं येते, काही ना सही करण्यापुरतं येते, कुठं काय. म्हणजे तसा शिक्षण बुद्धिमत्ता वगैरे या गोष्टींचा काही त्या मुक्तीशी नाम घेण्याशी संबंध नाही. आतून वाटलं पाहिजे हे खरं आहे, आतून वाटत नसेल तर कोणाच तरी ऐकावं हे खरं आहे. तेवढी बुद्धी असली म्हणजे खूप झाला. असं असून अडाणी माणसाला अध्यात्म साधन सोपं असं खरं सांगू का, अडाणी माणसालाच ते सोपं आहे. कारण तो अडाणी पटकन म्हणतो ना मला काय कळत नाही, किती मोठी गोष्ट आहे जगामध्ये त्याला कळली. कासेगावकर वैद्य ज्यांनी एवढं सगळं केलं, आपण महाराजांचं चरित्र तो असताना ते मला काही कळत नाही असं ते म्हणाले. महाराज एकच वाक्य म्हणले त्याच्यावर की हे कळत नाही हे मला फार आवडतं. कारण कळणाऱ्या माणसांची फार वाद घालावा लागतो, खूप ते सगळं ते घाईला येईपर्यंत त्यांना सगळं पटवून द्यावं लागतं. कासेगावकर वैद्य म्हणले म्हणून कासेगावकर वैद्यांची दैनंदिनी आपण वाचतो, त्यांच्या नावाने आजही तिथे हे सुरू आहे. किंवा त्यांचे जे आपल्या लकुंडे महाराज आहेत तर त्यांच्या शिष्याने त्यांच्या गुरुचं चरित्र लिहिलंय, त्याच वाचन योगीराज चरित्र आहे त्यांचं. तर इतकं कार्य त्यांच्याकडून होऊ शकलं, इतकं नाम त्यांच्याकडून होऊ शकलं, त्या आनंदाने मुक्त होऊ शकले. कारण त्यांना कळत नाही हे त्यांनी मान्य केलं होतं. त्यांना कळत नाही हे त्याला कुठे काय करायला लागते, खरं ते भावाचं काम आहे. मला सांगा इथे समजा एखादं गुलाबाचं फुल किंवा काय चमेली आहे, काय ते रातराणी आहे, काय आहे, वनस्पती शास्त्राचं किती ज्ञान तो सुगंध घ्यायला लागतं. या प्रश्नाचं तुम्ही उत्तर शोधा आणि मग आपण बघू पुढे काय करायचं. प्रश्नकर्त्यांच्या विषयी मी अत्यंत आदर ठेवून हे सगळं सांगतो. जे त्यांना प्रश्न पडतोय ही गोष्ट अत्यंत बरोबर आहे आणि त्याच्याने अडचण येते, पण खरं आहे. इथे पुढे बघूया आता. दैनंदिन जीवन जगत असताना अनेक वेळा सामाजिक कर्तव्य, कौटुंबिक कर्तव्य यासाठी दिवसाचे 8 ते 10 तासही खर्च करावे लागतात. या वेळात सतत ईश्वर स्मरण करणं शक्य नसतं. हा एवढा वेळ गेल्यावर नियोजित जपसंख्या पूर्वी होऊ शकत नाही. शक्ती आणि वेळ दोन्हीची कमतरता पडते. म्हणून असा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या प्रगतीचा की अधोगतीचा काय समजावा. प्रश्नकर्त्याला धन्यवाद आहे, त्यांनी काहीतरी करून बघितलं, मग प्रगती अधोगतीची शंका आली आहे आणि ती आपण समोर ठेवली, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. एका वाक्यात उत्तर द्यायचं असेल तर हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या परीक्षेचा समजावा. काय आपल्याला वेळही कमी असतो. एका वाक्यात उत्तर आपण त्याचे तपशीलही पाहू. 8 ते 10 तास खर्च करावे लागतात. आता आपण असं गृहीत धरलंय की आपल्या ज्या वेळेला आपण जपाचं दैनंदिन उद्दिष्ट ठरवतो त्यापूर्वी आपल्याला किती वेळ उपलब्ध आहे हे आपण आधी बघा असं आपण म्हटलंय. माहितीसाठी म्हणून सांगू, आपण संकल्प पुस्तिका लिहिली आहे, त्याच्यामध्ये लिहिले की तुमच्या प्रपंचाचे सगळी कर्तव्य करून तुम्हाला, आता बाहेर जो नोकरी करतो तो 8 तास नोकरी करतो, 10 तास नोकरी करतो, बरोबर आहे. स्वतःच आवरायला त्याला 2 तास जातात, हेही बरोबर आहे. झोपेसाठी 7 ते 8 तास पाहिजे, हेही बरोबर आहे. हे सगळं करून त्याला किती वेळ राहतो, त्यात त्याचं करमणूक, मनोरंजन, अमकतंग काय ते सगळं वजाबाकी करून शेवटी काढले ना. ते किती काढले, 3 तास असेल, 2 तास असेल, 1 तास असेल. मग आपलं उद्दिष्ट त्याच्या अनुकूल आपण ठेवलं नाही ही अडचण आहे. एका वाक्याचं उत्तर दिलं, पण त्याच्यापेक्षा जास्त वाक्याचे उत्तर ह्याच्यात आहे की उद्दिष्टात थोडंसं काहीतरी चुकलेलं आहे, तर ते आपण उद्दिष्ट बरोबर करून घ्यावं. आता एखाद दिवशी दुसराही गृहीत धरतो की एखाद दिवशी समजा असं होत असेल की 8-10 तास गेले. आता समजा आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, तर स्वयंपाकात आपले 4 तास सुद्धा जाऊ शकतात. नेहमीच्या स्वयंपाकात आपण 9 तास धरलेले आहेत. मग आता तो 2 तासाचा जेव्हा 5चा बुडणार, बरोबर आहे की हेही शक्य आहे.
पण सुटीचा वार आहे. एखाद दिवशी आपण आता इतकी वर्ष पाककौशल्य आपल्याकडे आहे, 2 तासाचा स्वयंपाक 1 तासात सुद्धा करणारे लोक आहेत बरं का. तर तसं करून आपण एखादा तास तो भरून काढू शकतो. ती पण शक्यता आपल्याला आहे. आपण जर खऱ्या अर्थाने उपास करत असू, आपल्याला फक्त त्या दिवशी हे शक्य असेल की नाही. पाहुणे तर येणार कधीतरी, आठवड्यातून 15 दिवसातून अशी वेळ येणार आपल्यावर. मग जर आपलं उद्दिष्ट बरोबर असेल तर ज्या दिवशी ते आपण रविवारी कामं काढतो, इतर सगळे नामाचं काम काढू नये. हे कामच आहे आपलं. 8 दिवसात 7 दिवसात आपल्याला काही ते जमलं नाही, 6 दिवस माझे इतके गडबडीचे गेले, आज रविवार पासून सगळी घरातली कामं काढली. तर जर दर आठवड्याला स्वच्छता काढत असेल तर 1 आठवडा नामाचं काम काढावं, 3 आठवडे स्वच्छतेचं काम काढावं. किती पर्याय असू शकतील. मग आता ते कसे आहेत आपला आपण दिनक्रम बघून ठरवू शकतो. हे पण याच्यात शक्यता आहे. आता ह्यात दुसरी गोष्ट आहे, एक शब्द वापरलेला आहे, ईश्वर स्मरण शक्य नाही. ईश्वर स्मरण शक्य नाही असं मला वाटत नाही. नम्रतेने आपल्याला म्हणतो की ईश्वर स्मरण शक्य आहे. उलट प्रपंचाचा प्रत्येक प्रसंग हा ईश्वर स्मरणाला अत्यंत सुंदर मुहूर्त आहे. राग आला तरी मुहूर्त आहे, लोभ वाटला तरी मुहूर्त आहे, जायचं असलं तरी मुहूर्त आहे, घरी कोण आला तरी मुहूर्त आहे. महाराज हे आता पाठवले, आता काय आमचं स्मरण होत नाही, झालं की स्मरण. ईश्वर स्मरणाला काय लागतं. म्हणून तर महाराजांनी संत एवढे सगळे नाम 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 का करतात. स्मरणासाठी ते धडपडतात ना, की महाराज हे घरात आता आजारी पडले, आता मला यांच्याकडे लक्ष द्यावं लागणार, 3 तास माझ्या आता याच्यात जाणार, दिवसातले काय 2 तास 1 तास काय ते जाणार, माझा जप 1 तास होणार, मान्य झाली आठवण त्यांची, किंवा याकडनं होणार नाही सांगितलं ना. मग आता कदाचित महाराज त्यांना थोडंसं बरं ठेवतील, तुमचे 3 तासाचे 2 तासावर आणतील, तरी 1 तास देतील, काहीतरी करतीलच की ते. त्यांनाही काळजी आहे जेवढं करणाऱ्याची. त्यामुळे ईश्वर स्मरण शक्य आहे, जपसंख्या शक्य नसेल. जपसंख्या आणि ईश्वर स्मरण याच्यामध्ये फरक आहे आपल्या दृष्टीने. तेव्हा जपसंख्या नियोजित जर पूर्वी होऊ शकत नाही, असा दिवसाबद्दल काळजी करू नये एवढं नक्की. आपण प्रामाणिक असल्यानंतर अशा दिवसाची काळजी करू नये. प्रामाणिक असणं आणि कुशल असणं या 2 गोष्टी परमार्थामध्ये प्रगतीला अत्यंतिक गरजेच्या आहेत. प्रामाणिक नसलेला मनुष्य, प्रामाणिक म्हणजे तुम्ही म्हणा आम्ही का अप्रामाणिक आहे का, आपल्याबद्दल आदर मला, त्याबद्दल म्हणत नाही मी. प्रामाणिक नसलेला मनुष्य संकटांच्या सबबी करतो, या अर्थाने प्रामाणिक. प्रामाणिक कोणत्या अर्थाने, की आता पाहुणे आले, आता मला आज शक्य नाही असं आपण ठरवलंय. ते पाहुणेच नामातले असायचे नाही, आपल्या बरोबर जपाला बसायचे. काय सांगताय काय, अलीकडे असे पण पाहुणे आहेत आपल्या जे आता पाहुणे येतात, ते आता आज जे पाहुणे आलेले आहेत ते घरी जाऊन जपाल नाही का बसणार. मग घरातल्याने असंच का समजलं पाहिजे, ज्याने कोणी आज उतरायची सोय केली असेल त्याने असं का मानलं पाहिजे की हे आले म्हणजे आज माझा रात्री जप होणार नाही, उलट त्यांच्याबरोबर 1 तास जप होणार आहे. आता ते घरी आल्यामुळे माझा आज 1 तासाचा जप चुकला, आता ते संकट का सबब काय ते आपण बघा. ह्या प्रामाणिक गोष्टी ते बसणारच आहेत. मी थोडंसं कौशल्य वापरून त्यांच्याबरोबर 1 तास जपाला बसलं तर एरवी मी कदाचित शनिवारी गेल्यावर बसत नसेल, पण आज बसणं होईल. आपण किती विचार कराल त्याचा तेवढा थोडा आहे, पण हा आपल्या दृष्टीनं परीक्षेचा दिवस समजून काम करायला हरकत नाही. आणि जर काही त्यात बॅकलॉग राहत असेलच तर त्यासाठी आपले इतर दिवस परमेश्वर आपल्याला अनुकूल सुद्धा देत असतो, तेही घ्यावेत. काय माझे आहे शोधून या पाहे या पदामध्ये नाही माझे काही हा शब्द उच्चार, तोही पाही उधार, तो पाही उधार ठरेच ना. या ओळींचा नेमका अर्थ काय आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती असेल, त्यामुळे मी त्याच्यावर फार सांगत नाही. पण एक लक्षात घ्यायला हरकत नाही की नाही माझे काही, काहीही माझं नाही हे वर इतक्या प्रकाराने सांगितलेलं आहे की काहीही माझं नाही हे शब्द सुद्धा ज्या भाषेत बोलतो ती सुद्धा दुसऱ्याने निर्माण केलेली आहे असं म्हणायचं. ती माझी आहे का, नाही या शब्दाला मी अर्थ दिला का, माझा या शब्दाला मी अर्थ दिला का, ते अक्षर मी निर्माण केलीत का, ती ज्या सांगतो म्हणजे त्याची रचना, भाषा आणि त्याच्या मागे असलेला अर्थ दोन्हीही माझे नाहीत. म्हणजे माझं काही माझे नाही म्हणायला सुद्धा माझ्याकडे काही नाही हो, असं त्यात काकुळतीनं म्हटलेलं आहे. एवढं लक्षात घेतलं तरी पुरेसं होईल असं वाटतं. त्यानंतर संत नमनमालेमध्ये 5व्या श्लोकामध्ये आपण इथं संत नमनमाला म्हणता, आपण पण म्हणत असाल महाभूते आणि जाणीव एकची आहे असं म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ स्पष्ट करावा असं म्हटलेलं. संतांना देह आहे, त्यामुळं देह महाभूताने आकाराला येतो, त्यामध्ये जाणीव ओतली जाते आणि माणसाचा प्रवास सुरू होतो. मनुष्य जन्माला जो येतो महाभूतांचं काम सुरू झालेलंच असतं.
त्यामध्ये प्राण जाणीव ओतली आणि माणसाचा जन्म झाला. तर तशा तऱ्हेनं संतांना सुद्धा अशाच तऱ्हेनं देहाचा जन्म आलेला आहे. महाभूते आणि जाणीव एकच आहे. तरी देह धरून हाती संतांनी साधले या किती. मी हाताशी देह धरून काही काम करायचं ही कल्पनाच नाही. मी म्हणजेच देह. माझ्यासाठीच कोणते काहीतरी करावं. देहानी आणि देहबुद्धीने दोन्ही दृष्टीनं मला तो हाती धरून काही काम करायचं आहे. एक कुदळ घेतली आणि मी खणायला लागलो. तो कुदळ वेगळी आहे, तिने मला खणायचं आहे. हे माझं साधन आणि त्यामुळे माझं खणणं हे साध्य. हे जसं एखाद्या कुदळीच्या बाबतीत लक्षात राहतं तसं देहाच्या बाबतीत लक्षात राहत नाही. ही अडचण. आणि हा सामान्य मनुष्य आणि संत यांच्यामधला फरक ती एकच आहे. आता सामान्य मनुष्याला जो जन्म येतो तो काय महाभूत आणि यांच्याशिवाय येतो का? त्याच्यात जाणीव नाही आहे का? आहे, जाणीव आहे. चैतन्य म्हणून फार नको, अगदी मोठं नको असेल तर जाणीव म्हणजे चैतन्य म्हणून आपण तर चैतन्य शरीरामध्ये आहे आणि महाभूत काम करतायत. एवढंच त्याचं स्वरूप आहे. तसा विचार केला तर ती एकच आहे. तेव्हा समानता सांगितली. त्यांचं मोठेपण कशात आहे ते यात ओळखायचं. त्यासाठी ती वळ आहे. महाभूत आणि जाणीव हे एकच आहे. तरी सुद्धा संत संत कसे किंवा मला संत व्हा म्हणतात का किंवा संतांचा मार्ग चालावा म्हणतात का? तर त्यांनी हीच महाभूत आणि हीच जाणीव एकत्र करून काय निर्माण केलं ते आपण पाहावं. हे सर्व संत देहधारीच यांनी देह धरलेलाच आहे. त्यांच्याकडे पण महाभूतच आहे, त्यांच्याकडे पण जाणीवच आहे. पण ती एखादं शस्त्र हातात घ्यावं तशी त्यांनी हातात घेतलेली आणि ती कामाला लावली. मला शरीराला एवढी तोशिष सहन होत नाही. म्हणजे किती फरक आहे. शरीराला थोडी तोशिष पडली तरी माणसाला सहन होत नाही. दुसऱ्यासाठी तोशिष म्हणजे तर विषयच संपला. अगदी नाही. घरात तोशिष झाली माणसाचा जीव खालीवर होतो. आहे त्यांच्यासाठी मला हे करावं लागलं, त्यांच्यासाठी मला हे करावं लागलं. दिवसभर काहीतरी सकाळी एवढंच तासभर करावं लागेल काहीतरी समजा. तर ते दिवसभर पुरतं, पुढे तर अनेकांचं वर्षानुवर्ष पुरतं. तर असं सगळं चाललंय आणि संतांनी देह हाती धरून काय काय कोणासाठी केलंय याची यादी करणं शक्य नाही. एकेका संतांच्या चरित्रामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यापेक्षा अनरिटन बायोग्राफी केवढी तरी आहे संतांची, की ती लिहिणं शक्य झालं नाही. ती माणसांचं त्यांनी काय आयुष्यात त्यांना ते कधी भेटले होते, त्यांच्यासाठी काय केलं होतं ते त्या माणसांना माहिती असेल कदाचित, पण चरित्रात आलेलं नाहीये. इतकं ते करता आहेत. तर तोच देह मला दिला ना, तीच महाभूत मला दिली ना, तीच जाणीव मला दिली ना, मग मला यातलं काहीतरी नाही का करणार. ठीक आहे, त्यांच्या एवढं नसेल पण मला हे करता येईल हा स्पष्ट व्हावा. म्हणून यासाठी आणि त्यांचं मोठेपण कशात आहे ते कळावं. आणि आता अनेकदा काय होतं की त्यांच्यात आपल्यात फरक आहे असं गृहीत धरूनच सुरुवात होते. महाभूती आणि जाणीव एकच आहे लक्षात ठेवून पुढचं काम करावं. यासाठी असं म्हणतात की देवाकडे किंवा गुरूंकडे पाय करून झोपू नये. ते खरं आहे का? ज्या ठिकाणी देव ठेवलेत किंवा गुरु ठेवलेत त्या ठिकाणी ते आहेत असं वाटत असेल तर पाय करू नये. त्या ठिकाणी आहेत असं आपल्याला वाटतं का खरोखर? फक्त पाय करताना वाटतं का? मला ते म्हणायचं. त्या करताना पाय करणं वाटतं म्हणूनच त्यांनी विचारलं असं ते म्हणतील, कोणी विचारलं असेल त्याने. तर ते असं म्हणतील कदाचित आम्ही पाय करताना महाराज तिथे आहेत, कोपऱ्यात एक महाराजांचा फोटो ठेवलाच, मला झोपायची वेळ येते तिकडे पाय करू मग असं मोठाही म्हणतो. आणि लहानही त्यांनी किंवा कोणी विचारलं असेल त्यांनी पाय करताना त्याला जाणीव होते अरे महाराज तिकडे पाय करून कसं झोपावं असं त्याला वाटतं. हे बरोबर. आता तो उठल्यावर महाराज तिथेच असतात ना, त्याच खोलीत महाराज आहेत. ज्या ठिकाणी त्याला झोपताना पाय करू नये असं वाटलं त्याच क्षणी त्याच खोलीत त्याच जागी महाराज आहेत हे जर एरवी वाटत असेल तर पाय करू नये. आणि दुसरंही उत्तर त्याचं परस्पर विरोधी आहे ते पण सांगून ठेवतो. जर तुम्हाला ते तिथे आहे त्याची जाणीव जर एरवी राहत असेल तर झोपलात तरी चालेल. कारण ज्याला तिथे आहे त्याची जाणीव असते त्याला सगळीकडे आहे त्याची पण जाणीव असते. म्हणून ते नामदेवाला यांना सांगावं लागलं सगळ्यांना, कोण कोण संत होऊन गेली त्यांना, किती उचलून पाय ठेवू अशा ठिकाणी जिथे मी नाही असं सांगावं लागलं. ते का सांगावं लागलं की अरे बाबा हे दारात पण तेच आहे, घरात पण तेच आहे, डावीकडे उजवीकडे सगळीकडे तेच आहे तो. मग एवढी जाणीव आपली वाढावी यासाठी ती आहे. पण आता सुरुवात कुठून तरी करायला पाहिजे ना. उदबत्तीचा सुगंध खोलीवर आला पाहिजे हे मलाही मान्य आहे, पण कुठल्या तरी कोपऱ्यात ती लावायला पाहिजे ना. लावल्यानंतर पसरेल, पसरल्यानंतर इथे सुद्धा उदबत्तीचा सुगंध आहे, तिथे पण आहे. तसा परमेश्वर आहे, तसेच महाराज आहेत, तसेच आपले गुरु आहेत. त्यामुळे पाय करणं ही तर अगदी साधी, त्यांच्याकडे पाय करणं ही साधी आपल्याला अवमानाची कृती वाटते. आपल्याला स्वतःला ती जाणवते. एखादा आपल्याकडे पाय करून जर समजा ते काय टिपाय ठेवला त्याच्यावर आपण गेलोय त्याच्याकडे आणि तर त्या टिपायावर पाय ठेवून आपल्याशी बोलत राहिला. पूर्वीच्या काळामध्ये इंग्रज लोक तुम्हाला माहिती आहे राज्यकर्ते कसे वागवीत ते अपमानाचं लक्षण आहे.
तर ते का करावं, आपण करू नये, हे बरोबर आहे. पण इथं आध्यात्मिक बैठकीवर आपण बोलतो, तर तिथे ते आहेत याची जाणीव असेल तर नक्की करू नये. आणि तिथे जर आहेत तर त्याची जाणीव एरवीसवर ठेवणं भाग आहे. ते झोपून उठलं म्हणजे काम झालं असं नाहीच आहे. उलटे 24 तासाचं काम आहे उरलेलं आहे. काय 8 तास 7 तास झोपेल पुढे काय. आणि याचा व्यावहारिक दृष्ट्या पण एक विचार करावा की काही काही ठिकाणी असं होतं की पाहुणे येतात, एकच खोली आहे, घरामध्ये महाराजांचा फोटो ठेवलेला आहे कुठेतरी कोपऱ्यामध्ये आपल्या उपासनेसाठी, इतकी माणसं आलेली आहेत, दाटीवाटीनं झोपणं भाग आहे. अशा वेळेला पाया तिकडे होत आहेत ही गोष्ट खरी. त्यामुळे आपण ते बदलण्यासाठी अरेंजमेंट जी बदलायला पाहिजे ती त्या कमी जागेमध्ये एवढ्या पाहुण्यांचं आतिथ्य करताना शक्य नाही आहे अशी कल्पना करू. ओके, असे पण होऊ शकते एखाद्या घरामध्ये असं होतं आणि त्यावेळेला आता काय करायचं असा प्रश्न होऊन माणसांची गैरसोय करून त्या अतिथीला बाहेर कुठेतरी झोपावा लागतो घरांड्यामध्ये. एवढं करायला त्यांनाच आवडायचं नाही. ते म्हणतील ठीक आहे पाय माझ्याकडे करून तू झोपणार ना, मग तुला मी समोर नाही का दिसणार, एवढा विचार करून राहावं. थोडस परमार्थाची व्यवहार अशी पण सांगड येतात असावी. वेळेचे अभावी पण एक राहिलेला प्रश्न 2 आहेत ते आधी घेतो. ते 2-3 महिने मागे पडलेले आहेत. संत छायेमध्ये या हॉलमध्ये सर्व संतांचे फोटो स्मरण करून लावलेले, ते सुंदरच आहे. त्याचा खूपच विचारांशी विचार करताना उपयोग होतो. एक उणीव अशी वाटली की एखादा स्त्री संतांचा फोटो घ्या, ही विनंती कृपया विचार करा. एक तर ही घरगुती उपासना आहे, पहिली गोष्ट. आदराने सांगतो, आदर ठेवून सांगतो, सर्वांच्या विषयी आदर ठेवून सांगतो. ही घरगुतीच उपासना आहे. मी बसलो, ही बसली, हा बसला, ते म्हणले त्याचे मित्र मी येऊ का, ते येऊ का, असं. हे उपासना केंद्र नव्हे, अगदी स्वच्छ. हे कुठल्याही उपासनेचं, कुठल्याही पंथाचं, कशाचंही हे उपासना केंद्र नव्हे. ही उपासना करतोय, बरं वाटतंय, त्याचेही अर्धा तास तासभर त्याला काहीतरी प्रेरणा मिळते, तो घेऊन जातोय, तर त्याला नको म्हणायचं काय अधिकार नाही. म्हणून हे सगळे जागा बदलत इथेपर्यंत ते भाडं वाढवीत आलोय. का तर आपल्या घरी उपासना होती तर तिचं हे वाढावं याच्यासाठी आता ते लोक येतात, तर त्यांची काहीतरी त्यांना तिथं उभं राहावं लागून बसायला मिळावं म्हणून हे आपण केलं. चैतन्याची आपल्याला कल्पना आहे, इथली कल्पना आहे, शिवनेरीतली कल्पना आहे, त्यासाठीच बदलायची वेळ आली. बाकीचे व्यावहारिक गैरसोयी असून सुद्धा ते का बदलावं लागलं, तर केवळ हे बसायला मिळावं बदला. आता इथे हे संत लावलेत, यांचा काहीतरी माझ्या प्रत्यक्ष जीवनाशी अनुभवाचा संबंध आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर देणं हे जर आपण पूर्वग्रह सगळे बाजूला ठेवून करणार असा विचार तर करणं शक्य आहे. वेळ थोडीशी आता कमी आहे या प्रश्नात, खरं आता हात घालू नये, पण तरी सुद्धा थोडा आता घालू नये तर तो संपतो, कारण तो राहायलाय मागे. मुळात संत होणं, एखाद्याचं संतत्वात रूपांतर होणं म्हणजेच व्यक्तित्व मोडणं. तुम्हाला असं वाटतं का की यातला कुठलाही संत हा पुरुष आहे असं तुम्हाला वाटतंय का? असं मला वाटतं. हे जे मागे बसले हे पुरुष संत नाहीत, हे स्त्री संत पण आहेत. आम्हाला ते दिसतात तसे, तुम्हाला दिसतात का? बघा, माझी माय दया सिंधू, माझं बाप दया सिंधू म्हणलं असतं, तसं नाहीये. म्हणजे माया दया सिंधू दिसतं तर पुरुष ठीकच आहे. व्यक्तिमत्व मोडली आणि ती सगळी पिऊन खाऊन मोकळे झाले म्हणून ते बालही आहेत, ते स्त्री आहेत आणि ते पुरुष आहेत. कित्येक नावं अशी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे आम्हाला त्यांचे आदर नाही आहेत किंवा असं वाटायचं काहीच कारण नाही कुठले. पण आपण काय होतं, आपण भेदाने विचार करतो आणि मग ते काही रिझर्वेशनचं काम नाही हो, असले पत्रव्यवहारचं कामच नाही ते. तर संतांच्या मागे 2 स्त्री संत, एखाद्या स्त्री संतांना तुम्ही विचारून बघा की आता उदाहरणार्थ इथे आहेत आपल्यासमोर सीताबाई आहेत, शिवलिंगव्वा आहेत, माताजी आहेत. तर आपण जर समजा एखाद्या माताजीनं विचारलं की अरविंदांचा इथे फोटो लावलाय, आपलाही लावा असं वाटतं, ते म्हणतं की तेवढा पुरे नाही का तुम्हाला, असं उत्तर त्यांच्याकडून येईल. ह्यात कमी जास्त हा भावच नाही मुळातच. त्याचा अनुभव आहे, ते लावलेला आहे, हा त्यातला मूळ भाग आहे. त्यात पुन्हा प्रकृतीमध्ये भेद आहेत, ह्याची अनेक उत्तर आहेत. फक्त आता ती सगळी कशी सांगून होणार आपल्या वेळेमध्ये. तर ह्यामध्ये प्रकृतीचे भेद आहेत. पुरुषांचे म्हणजे व्यक्तिमत्व म्हणून विचार करू तर स्त्रीचा सर्वसाधारणपणे आत्मलोप करण्याची स्त्रीची प्रकृती आहे.
आत्मलोक केल्याशिवाय माणसाला काहीच साधत नाही कोणालाही. पण त्यातल्या त्यात स्त्रीचा स्वभावतः आत्मलोक करण्याची प्रवृत्ती असते मध्ये. मी ते स्त्रीवादी चळवळी वगैरे सगळं अगदी मान्य करून त्यांना साष्टांग नमस्कार घालून सांगतो की जे प्रेम आई देऊ शकते ते पुरुष देऊ शकतो का, वडील देऊ शकतात का, हा मुळातच प्रश्न आहे. प्रकृतीने भेद नाही का ठेवलेला आहे म्हणून. आपण काहीतरी विज्ञानाच्या कोलांट्या उड्या मारू नका, त्यात घातक ठरतील. आज ज्यांनी मारले त्या घातक ठरायची वेळ आलेली आहे आता. हु इज द लिगल गार्डियन? जाऊ आता कोर्टात. तुम्ही निसर्गच का बिघडवला मुळामध्ये, घोटाळा केलेले काहीतरी, नवीन आणखीन एक संशोधन सुरू झालेले त्याच्या पुढचं. ही सगळी आपल्याला कुठे नेणार आहेत आणि कशासाठी पाहिजेत? मुळात तिचं आत्मलोक करण्याकडे तिची प्रवृत्ती आहे जी नाही. तिचं व्यक्तिमत्व पुरुष आहे असा त्याचा अर्थ आहे. व्यक्तिमत्वच पुरुष आहे असा अर्थ आहे. असं असतं नाही असं नाही. एखाद्या पुरुषाचं व्यक्तिमत्व जसं एखाद्या स्त्री काय असतं, दोन्हीची कॉम्बिनेशन आहेत. कोणी असा एंटायर असं कोणीच व्यक्तिमत्व नाहीये. सगळे स्वभाव एकत्र केलेले असतात, त्याचे मिश्रण आहे. सत्व रजतम कोण सात्विक पूर्ण झाला आणि कोण राजस्तरी पूर्ण झाला. जगामध्ये जसं ह्यांची संख्या नेहमीच कमी असते की पूर्ण सात्विक मनुष्य आणि पूर्ण तामसी मनुष्य मिळणं कठीण आहे जगामध्ये. ओळखून बघा. फार रावण निर्माण झाला, फार त्याच्यानंतर काय निर्माण झालं नाही, किती वर्ष आहे नाही झालं, शेकडो हजारो वर्ष झाली तरी होत नाही ती. फार त्यात सुद्धा महातपस्वी येतो. आपल्याला हात त्याला टाळणार रावणाला, की रावणाला हात रामच लागेल, एवढी मोठी गोष्ट आहे ती. त्यामुळे याच्यामध्ये आत्मलोक करण्याचे सांगितलं आहे. प्रकृतीमध्ये भेद आहे, तिचा कल स्वाभाविकपणे आत्मलोक करण्याची आहे. त्यामुळं ती पुढे यायला तयार नाही. आपण ती पुढे येत नाही म्हणून अव्यक्त म्हणून तिला नमस्कार अवश्य करा. ती आत्मलोक करणारी आहे, तिचं प्रकृती आत्मलोक करण्याची आहे. स्वतःच नको असं तिला वाटतं, नको माझं काय मोठेपण, ते स्त्रीत्वाचं त्याचं लक्षण आहे. तो महत्व सहजपणे प्रस्थापित करीत जातो. बरं, निसर्गाने असा भेद ठेवलाय तर त्याप्रमाणे तो जातो. आपले सगळे विचार आणि त्या सगळ्याविषयी मला आदर ठेवून मी हे जे मूळ त्यातले विचार आहेत ते सांगतो. रूढ जे विचार आहेत स्त्रीवादी किंवा पुरुषवादी वगैरे, त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही. श्रेष्ठ कनिष्ठत्वाचा काही संबंध नाही. आम्ही जितकं मुक्ताबाईंना महाराजांना ज्ञानेश्वरांना मानतो तितकंच मुक्ताबाईंनाही मानतो, तितकंच कलावती नाही मानतो, शिवलिंगवा नाही मानतो. किती नावं सांगू आपल्याला. आपण सीतामाईंना मानत नाही. पुण्यतिथीसाठी आपण गेलो नाही धावत तिकडे. त्यांनी येऊन सांगितलं नाही इथे करा म्हणून. त्यांनी मठ बाळासारखा मठ वाढवला 25 वर्ष. हे त्याच करू जाणे जे काम नाही पुरुषाला जमण्यासाठी अशी कामं ह्या करत असतात. फक्त त्यांची प्रवृत्ती अशी असते की त्या बाजूला राहतात, ते जाणवून सुद्धा देत नाही हे काम मी केलं. म्हणजे जर घराची ठेवण पाहिली, आज आता हे सगळं काही वेगळ्याच वातावरणात आलेलं आहे हे पण मला दिसतं नाही असं नाही, पण तरी सुद्धा मूळ सांगतो. मूळ जर पुढे व्हा म्हटलं तर ह्या कार्याचं एक घर उभं राहिलंय तर खरं सांगायचं तर त्या घर अनेक संस्कार आहे उदाहरणार्थ. तो का स्त्रीकडे दिला ती जे काम करू शकेल ते नाही करू शकत. कारण जी गोष्ट त्याला शक्य आहे ती त्याला दिलेली आहे, तिला शक्य आहे ती तिला दिलेली आहे. ती क्षमाशील, पुरुष क्षमाशील आहे. हे प्रकृतीतले भेद आहेत ना, आपण खूप भेद समजून घ्यावे आणि मग या प्रश्नाच्या तपशिलाच्या शिरावं असं मला वाटतं. हा काही संपणारा प्रश्न जे पुन्हा वाटलं तरी सांग. आणि एक प्रश्न हा पण विचारतो, त्यातले एक संत समोर ठेवले तरी माझ्या मुक्तीला अडचण येईल असं मला स्वतःला काय वाटत नाही. कोणतेही एक कुठलं आहे. उद्या जरी कलावती यांचा जरी लावला, जरी आणखीन कोणाचा लावला तरी सुद्धा तेवढा सुद्धा खरं पुरेसा आहे. आपल्याला तो पुरेसा वाटत असेल तर तेवढं पुरेसा आहे. कारण शेवटी भगवंत कुठेही व्यक्त होतोच आहे. तो तुम्हाला मार्ग दाखवायला तयारच आहे. आपण प्रयत्न करायला तयार नाही म्हणून अडचणी येतात आणि त्या अडचणी येऊ नये एवढीच मला माझी आपल्याला विनंती आहे. काही मुद्दे याच्यात अजून राहतायत पण ते मी नंतर सांगतो. आता आणखीन एखादा प्रश्न होऊ शकेल आणि मग आपल्याला थांबावं लागेल. काय घ्यावं. झालेली बहुतेक सर्व माणसं प्रचंड निर्मिती क्षम असतात. अध्यात्म आणि सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी यांचा नेमका संबंध काय? ईश्वर रूप जे आहे ते सर्जनशील आहे. निर्मिती आणि सर्जन ह्याच्यामध्ये पण निर्मिती ही प्रॉडक्टिव्हिटी जी कॉम्बिनेशन्स करते, ते कॉम्बिनेशन नवीन असतं पण मूळ काही निर्माण केलेलं नसतं. माणसं दोन एखादी संघटना उभी करावी, आणखीन 5 उभ्या करता येतील. कारण त्याची एखादं प्रॉडक्ट आहे, त्याची कॉम्बिनेशन इतकी होऊ शकतील की आपल्याकडे इंजिनिअरिंग वाले किंवा मेकॅनिकल वाले त्यांना माहिती असेल की किती प्रकाराने तेच मोल्ड गोष्ट करता येऊ शकते.
ते काम सामान्य मनुष्य करतो. जी मनुष्य ईश्वराचा साक्षात्कार झालेली असा ज्यांचा उल्लेख केलेला आहे किंवा अध्यात्माचा जिथे उल्लेख केलेला आहे, तर त्याची लक्षणं मुळात कोणती आहे की सृजनामध्ये मूलतः ती गोष्ट निर्माण करणं आहे. त्या माणसांची संघटना बांधणं वेगळं आणि मनुष्य निर्माण करणं हे वेगळं. एक मनुष्य निर्माण झाल्यावर त्याचे 1000 मनुष्य निर्माण करणं हे वेगळं, हे प्रकृतीकडे. आणि पुरुषाकडे किंवा भगवंताकडे काय आहे, तो मूळ पुरुष निर्माण करणं. तिथे सर्जनशीलता आहे. सर्जनशीलता ही एकदम परमेश्वराचे जे अनेक गुण आहेत त्याच्यामधली एक आहे. तर त्यामुळे निर्माण करणं त्याचं काम निर्मिती. दुसरी गोष्ट, निर्मितीमध्ये जो त्याग आहे तो त्याग त्या म्हणजे निर्मिती म्हणजे इथे सर्जनशीलता म्हणतो. सर्जनशीलतेमध्ये आत्यंतिक त्याग आहे, आत्यंतिक अर्पणशीलता आहे. सगळ्या आता शब्दांचं स्पष्टीकरण नाही करत, पण सांगून ठेवतो फक्त की मूलतः अध्यात्म ही विलक्षण समृद्ध सहज आणि विशाल जीवनाची स्थिती आहे. ती ज्यांना साधते त्यांना कुठलीच निर्मिती म्हणजे शब्द चुकीचाच आहे, सर्जन म्हणू आपण त्याला, सर्जन अशक्य नाही. एकदा महाराजांना हा प्रश्न विचारला होता, आपल्याला आठवत असेल की या शास्त्रांचं अध्ययन आपण केलं नाही त्याचं उत्तर आपण कसं सांगू शकता. तेव्हा ते म्हणाले की ही शास्त्र जिथून निर्माण होतात तिथं मी बसलेलो आहे. विचार आपण काय तुला, हे शास्त्र जिथून निर्माण होतात. म्हणून एखाद्या कुठल्या तरी शास्त्रातला बारकावा, बाबांची आपण इथे घटना पाहिलेली आहे अंबुराव महाराजांची, उपनिषदातल्या शंका किंवा एखाद्या वेदांत ग्रंथातल्या त्याविषयीच्या शंका हे इतक्या सहजपणे दगडावर बसून ते झाडाखाली रानात सांगतात. त्यांनी कधी काय वाचलं नाही, त्यांना कधी काय शाळेचं शिक्षण नाही. हे काय आहे तर ते अध्यात्माच्या साक्षात्काराच्या अवस्थेमध्ये आहेत, त्याच्या खाली सगळं आहे. म्हणून त्याच्या खाली सर्जनशीलता आहे, कुठली गोष्ट निर्माण होऊ शकते. म्हणून संतांनी निर्माण केलेल्या ज्या गोष्टी आहेत ते विलक्षण सर्जनशील. आता आपण जे पाहतो, ज्ञानेश्वरी आहे, पत्र नाही वाचतो कोणी, आपला मुलगा सुद्धा पत्र वाचेल याची गॅरंटी नाही की नाही, ज्याला लिहिले तो वाचेल की नाही याची गॅरंटी नाही, अशी अवस्था आहे. पण आज पारायण करतो ते त्या सर्जनशीलतेच्या एका ज्या पातळीवर निर्माण झालंय त्यामध्ये अर्पण भाव आहे, त्याग आहे, दर्शन आहे, सगळं आहे. त्यामुळे तिथं ते शक्य होतं. तर यांचा संबंध मुळात त्या स्थितीशी आहे. अध्यात्मामध्ये जी स्थिती प्राप्त होते त्या स्थितीशी संबंध आहे. म्हणून अभंग लिहिला काय, न लिहिला काय, ग्रंथविरचना केली काय, न केली काय, ते कार्य करतात ते सर्जनशीलच असतं. एखाद्या माणसाला बदलणं म्हणजे काय कमी सर्जनशील कार्य आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे एखाद्या माणसाचा स्वभाव, घरात बसून माणसाला स्वभाव बदलता येत नाही. 25 वर्ष झाली तरी, 50 वर्ष झाली तरी ही होती तशीच आहे, हा होता तसंच आहे असंच म्हणायची वेळ. एवढं आपल्याला साध्या घरातलं काय जमून नाही. माझ्यातनी बदल घडतात, त्यांचं माझ्यातनी बदल घडवत आहेत. पण ते एका क्षणात अंतर्याम वगैरे पारटतात. हे काय असेल, ती सर्जनशीलता एवढी आहे की जिथून अंतर्याम निर्माण झालं तिथं ते बसलेले, तिथून कुठलीही गोष्ट शक्य आहे. या अर्थाने अध्यात्माचा थोडासा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न होता, पूर्ण समाधान त्याचं नाही होऊ शकत. पण निदान एवढं तरी सांगता येईल की त्यामध्ये निर्मिती आहेच, नाविन्य आहे, चमत्कृती आहे, त्याग आहे, सर्जनशीलतेचे एक विलक्षण स्वरूप त्याच्यात आहे, अर्पण भाव आहे, क्षमा आहे, काय काय नाही असं नाही. असं थोडक्यात जरा तो प्रश्न इथून पुढे जातो. तर म्हणून निर्मितीचे प्रयत्न जसं साध्या भाषेमध्ये डिस्कव्हरी आणि इन्व्हेन्शन म्हणतात तसं प्रकारे थोडासा त्याच्याही पलीकडचं आहे असं सांगतो थोड्या भाषेत. तर वृत्ती आवरून नाम घेणं एवढे प्रयत्न नामात प्रेम यायला पुरेसे आहेत का? वृत्ती आवरून नाम घेणं एवढे प्रयत्न नामात प्रेम यायला पुरेसे आहेत का? प्रयत्न आणि गुरुकृपा यांचं प्रमाण या बाबतीत काय आहे? दोन प्रश्न एकत्र आहेत, दोन्ही नामाच्या प्रेमाबद्दलच आहेत. त्यामुळे आपण त्याचा विचार एकत्रित करायला हरकत नाही. वृत्तीवरून नाम घेणं एवढे प्रयत्न, वृत्तीवरून नाम घेणं हे पूरक प्रयत्न आहेत नामात प्रेम यायला. मुळात नामात प्रेम हा खरा प्रश्न आहे. आणि त्याला काय करता येईल तर प्रयत्न आणि गुरुकृपा यांचं प्रमाण या बाबतीत काय आहे? आपण साधं पहिल्यांदा लक्षात ठेवू की तुकोबांनी सांगितलेलं आहे, प्रेम नाही कवणा हाती, सकळ कळा शिको येती, प्रेम नाही कवणा हाती. मुळात प्रेम कोणाच्या हातात नाहीये खरं सांगायचं तर. झालं 2 मिनिट. तर प्रेम नाही कवणा हाती, सकळ कळा शिको येते. वाटेल ते तुम्ही करामती करून दाखवू शकता, जगामध्ये वाटेल तेवढे यशस्वी असू शकता, पण तुम्ही प्रेमळ असालच याची खात्री नाही. कित्येक महायशस्वी, महापराक्रमी, महामुगंत मुगंत सगळी माणसं प्रेमाच्या बाबतीत अत्यंत कोरडी असलेली आपल्याला दिसते. ते प्रेम ही मुळात अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे खरं सांगायचं. आणि ती माणसाच्या अंतःकरणात राहते यापेक्षा काय दुर्विलास असेल याच्यापेक्षा.
किती माणसाच्या अंतःकरणात असते, पण ती इतकी दुर्मिळ होऊन बसते. आता मला एक सोपं उदाहरण घेऊन, मी प्रपंचाचं उदाहरण घेऊन हे विषय थांबवतो. आता लहान मुलाचं प्रेम माणसाला परिचित आहे. आपण प्रापंचिक माणसं आहोत. लहान मुलांना आईचं प्रेम माहिती असेल, मोठ्यांना लहान मुलाचं प्रेम माहिती असेल, तर ते कसं येतं? लहान मुलाचं प्रेम येताना एक बाळ घरामध्ये आत अशी कल्पना करू आपण, तर आईला पहिल्यांदा आधी त्याचं भान असतं. आपण सुरुवात करू, प्रेम कसं येतं ते येतं, येऊ शकतं, पण त्याचे किती टप्पे आहेत. आपण एखाद्या मुलाच्या वाढीचे विचार करून बघा की सगळ्यात पहिल्यांदा आईला भान असतं. आंघोळीला गेली तरी रडलं की काय, कुठलं जरी खूट झालं तरी वाटत. ते आत्ता कुठं त्याला झोप लागली, फोन काढून ठेव, जागवी नाही. किती काळजी आहे बाबा, कसं प्रेम लागतं ते, असं प्रेम लागतं. तर त्यात सगळ्यात पहिलं भान, त्या भान येतं माणसाला. त्यानंतर काय काय होतं, आपण आपल्या जे अनुभव आहेत ते प्रत्येक क्रियेमध्ये मनुष्य लहान मूल गृहीत धरून तडजोड करतो. त्याला जेवायचंय पण त्याची आत्तभुकीची वेळ त्याच होऊ दे, मग बसतो. बरोबर, त्याच एकदा होऊ दे, बाळाचं आहे ना ते होऊ दे, मग आपण बसतो. कपडे आणायला गेला तरी पूर्वी 1000 रुपयाची खरेदी स्वतःसाठी करेल, आता 500ची स्वतःसाठी, 500चं बाळासाठी करतो की नाही मला सांगा. सर्वसाधारण मनुष्यांचं मी गृहीत धरलंय, महापुरुष वेगळे त्यातले काही ते सोडून देऊ. पण जेवण म्हणजे भान, जेवण, तडजोड, झोप, जाणीव. मला सांगा कुठल्या बाळाच्या आईला अशी शांतपणे, आधीची झोप लागत होती, गृहीत धरला आम्ही, तर आधीची झोप लागत होती शांतपणे, काही विवंचना नाही, चिंता नाही, त्रास देत नाही, तसं गृहीत धरा. तर असं करून जी झोप लागत होती ती तिला लागते का? किती त्रास आहे खरं म्हणजे, पण त्रासाचा आनंद किती. आता ते काय असतं नेमकं, एरवी त्रास झाला की चिडचिड होते की नाही, पण हा त्रास झाला तरी काही वाटत नाही, ते उठणारच, बाळ रडणार, उठणार, त्याला ताण लागणार, भूक लागणार, हे सगळं गृहीत धरलेलं. आता मला सांगा, ह्या तडजोडी मनुष्य कशा कशा करीत जातो. सुखदुःख कशी, आपल्या प्रत्येक सुखदुःखाशी ते जोडलेलं असतं. महिना झाला तरी सुद्धा, आठवडा झाला, सोमवार बुधवार झाला, आठवडा झाला, पुढचा बुधवार, 15 दिवस झाले, 1 महिन्याचं झालं, किती माणसाचं लक्ष आहे. म्हणजे हे सगळं मी या मार्गाने का सांगतो, तर कळायला सोपं आहे म्हणून. बरोबर जायचं झालं, किती दुपट्यात गुंडाळून त्याला वारा लागून. मी हे सगळं सांगून शेवटी एवढंच म्हणणार आहे, हे नामाचं करतो का बघा म्हणजे सांगत नाही आता जास्त. बाकीचे प्रश्न राहिले ते आता पुढच्या वेळेला विचार करूया. सुखासाठी कोठे जावे, तो कोणाशी सांगावे. सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणाशी सांगावे. सर्व भावासी विसावा, संत शांत करीती जीवा. सर्व भावासी विसावा, संत शांत करीती जीवा. संतांची पायी ठेवा देवा, संतांची पायी ठेवा. मजला संतांची पायी ठेवा. जगजिले स्वार्थासाठी, कोणी नसे कोणासाठी. जगजिले स्वार्थासाठी, कोणी नसे कोणासाठी. संत मात्र करीती सेवा, जगासाठी शिजविती जीवा. संत मात्र करीती सेवा, जगासाठी शिजविती जीवा. संतांची पायी ठेवा देवा, संतांची पायी ठेवा. मजला संतांची पायी ठेवा. भेदभावासी न स्थान, बोध कृपाही समान. भेदभावासी न स्थान, बोध कृपाही समान. संत कल्याणाचा ठेवा, तेथे घोटाळू दे जीवा. संत कल्याणाचा ठेवा, तेथे घोटाळू दे
सा